महाराष्ट्र फक्त शेतीचा राज्य नाही तर अर्थव्यवस्थेचा हायटेक आणि सांस्कृतिक संगमही आहे. सुपीक जमीन, कुशल कारागीर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर राज्याचा वस्त्रोद्योग औद्योगिक प्रगतीचा नवीन शिखर गाठत आहे. हातमागापासून ते टेक्निकल टेक्सटाईल पर्यंत पारंपरिक कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम यात झळकतो. पदरावर रेशमी मोर असलेल्या पैठणीचा तर रुबाबच वेगळा आहे. इथल्या वस्त्र परंपरेतही एक समृद्ध इतिहास दडलेला आहे. याच विकास प्रवाहाला अधिक गती देण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र वस्त्रोद्योग विभागाने सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाअंतर्गत एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2028 जाहीर केले आहे. हे धोरण राज्यातील वस्त्रोद्योगाला आधुनिकतेकडे नेणारे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या धोरणात पुढील 5 वर्षात 26,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करत 5 लाखांवर रोजगाराच्या संधी निर्माण होणार. सध्या ऑटोमॅटिक रिलिंग मशीन ARM शेड उभारण्यासाठी DSR दरानुसार मोठ्या युनिटसाठी 40 लाख, मध्यम युनिटसाठी 20 लाख आणि लहान युनिटसाठी 15 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. सूत गिरण्या, यंत्रमाग, हातमाग, रेशीम, लोकर, अपारंपरिक सूत, सिंथेटिक धागा, टेक्निकल टेक्सटाईल पार्क अशा विविध क्षेत्रांचा या धोरणात समावेश आहे. या धोरणात भांडवल आणि वीज अनुदान, सौर ऊर्जा वापरास प्रोत्साहन, महाटफ्स या तंत्रज्ञान उन्नती योजनेचा लाभ अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच सुसज्ज असे 6 टेक्निकल टेक्सटाईल पार्कही उभारण्यात येत आहेत. यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढण्यास, उद्योगांचे आधुनिकीकरण करण्यास आणि कार्यक्षमता वाढवण्यास मदत होईल. उद्योजक आणि युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांची उभारणी करून तंत्र शिक्षणाला नवी दिशा देण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योगाला जागतिक स्तरावर पोहोचवता येईल.